नवी मुंबईतील ऐरोली येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या नाट्यगृहाला नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना निवेदन सादर केले। यावेळी पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या शहर अध्यक्षा कविता शास्त्री, नंदकुमार ठोठावडे तसेच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या निवेदनात मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि अभिनय क्षेत्रातील डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अतुलनीय योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या नावाने नाट्यगृहाला नामांकन करावे अशी मागणी करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेने आपल्या नाट्यगृहाला ज्येष्ठ अभिनेता निळू फुले यांचं नाव देऊन सन्मान केलाय। त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेनेही ऐरोलीतल्या नव्या नाट्यगृहाला नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू नाट्यगृह असे नाव द्यावे अशी भूमिका या निवेदनात मांडण्यात आली आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या माध्यमातून आमच्या शिष्टमंडळाने सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे। सध्या आपण पाहत असाल की नवी मुंबईमध्ये एक अनेक वर्षानंतर एक प्रशस्त नाट्यगृह तयार होत आहे। त्या नाट्यगृहामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, अडथळे आहेत किंवा तिथल्या ज्या काही सुविधा आहेत किंवा तिथल्या कामगारांचे काही विषय आहेत, हा विषय जो आहे तो आमच्या पक्षाच्या माध्यमातून घेतला जाईल। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पाहिला असेल पुणे महानगरपालिकेमध्ये त्या नाट्यगृहाला नटसम्राट निळू फुले यांचं जे नाव दिलेलं आहे, त्याच धर्तीवर आम्ही या ठिकाणी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की ऐरोलीच्या नाट्यगृहाला डॉक्टर श्रीराम लागू, नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांचं नाव द्यावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे। आयुक्तांनी या विषयावर आम्हाला आमच्या निवेदनाचा विचार करून सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट TV1 मराठी।